बऱ्याच वेळेस स्वयंपाकाचा कंटाळा येतो, काहीतरी हलकं-फुलकं खायचं असतं आणि जास्त असं मेहनत करायचं नसतं. तर त्यावेळेस तुम्ही या पद्धतीचा पनीर पुलाव एकदा नक्की करून पहा, सगळ्यांना आवडेल. साध्या सोप्या पद्धतीने 2 शिट्ट्यामध्ये हे तयार होणारा असा पोटभरीचा प्रकार आहे आणि त्याचबरोबर करायला सोपा आणि खायला खमंग. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 2 कप इतकं बासमती तांदूळ घेतलेला आहे. स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं आणि पाणी निथळून बाजूला ठेवूया. आता कुकरमध्ये इथे मी घेतलेलं आहे साधारण एक 4 चमचे इतकं तेल आणि त्याचबरोबर आता तेल छान गरम झालं की यामध्ये टाकायचं आहे एक मोठा चमचा इतकं लोणी. सोबतच इथे मी 1 चमचाभर जिरे टाकून घेतलेलं आहे, छान फुलू द्यायचं आहे आणि 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून टाकून घेतलेला आहे. कढीपत्त्याची पानं सुद्धा टाकून घेतलेली आहे. कांदा हलकासा रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. एखाद मिनटं हे कांदा परतून घेतल्यानंतर यामध्ये शिल्लक राहिलेल्या भाज्या टाकायच्या आहे. तर इथे भाज्यांमध्ये फ्लावरचे चुरे घेतलेले आहे साधारण पाव कप इतकं आणि पाव कप इतकं बारीक चिरून घेतलेला गाजर घेतलेला आहे. 2 ते 3 सुक्या लाल मिरच्या तोडून टाकलेल्या आहे आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या मधोमध कट करून टाकलेल्या आहे. तर इथे मी स्वीट कॉर्न फ्रोझन असलेलं मुठभर इतकं टाकून घेतलेलं आहे. 10 ते 12 इथे मी काजूच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहे. मध्यम आकाराचा बटाटा त्याच्या मोठ्या फोडी करून टाकलेला आहे आणि 2 तमालपत्र, एक इथे मी दालचिनीचा तुकडा तोडून टाकलेला आहे आणि खडे मसाल्यांमध्ये एक मोठी वेलची घेतलेली आहे. 3 ते 4 हिरव्या वेलच्या थोडंसं ठेचून टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच 7 ते 8 काळे मिरी आणि 3 ते 4 लवंगा आणि 1 चक्री फूल टाकून घेतलेलं आहे. खडे मसाल्यांमध्ये एखाद दुसरा नसेल तर काही हरकत नाही, स्किप करू शकता. हे सगळं छान व्यवस्थित भाज्या छान मिक्स करून घ्यायचं. एखाद मिनिटं छान परतून घ्यायचं. अगदी गाळ करायचं नाही, फक्त यामधलं कच्चेपणा जाईपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर 2 मध्यम आकाराचे टोमॅटो त्याला मिक्सरला फिरून घेतलेलं होतं, त्याची प्युरी टाकून घेतलेली आहे आणि 2 मोठे चमचे इथे मी आलं लसूण खलबत्त्यात थोडंसं ओबड-धोबड कुटून यामध्ये टाकून घेतलेलं आहे. फ्रेश आलं लसूण वापरा, कुठल्याही पदार्थांमध्ये चव छान येते. त्याचबरोबर आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर एखाद मिनिटं असंच परतून घेतलेलं आहे. आता टोमॅटोच्या प्युरीमध्ये हे सगळ्या भाज्या छान असं हलकंसं छान शिजल्या गेलेल्या आहेत. आता यामध्ये टाकायचं आहे काही पावडर मसाले. पावडर मसाल्यांमध्ये इथे मी टाकत आहे 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पूड, 1 चमचा इथे मी धने पावडर टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर 1 चमचा बिर्याणी मसाला टाकून घेतलेला आहे. तर बिर्याणी मसाला पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण टाका, चव छान येते. बऱ्याच वेळेस कसं पटकनमध्ये बिर्याणी होत नाही. थोडंसं मसाला यामध्ये टाकले, भाज्या सगळे तर तेच आहेत, थोडीशी चव बदलून होते आणि पटकन होते. 1 मोठा चमचा परत लोणी टाकून घेतलेला आहे. सुरुवातीला आपल्याला तेल थोडंसं कमी वापरायचं आहे. इथे आपल्याला मधात लोणी टाकून घ्यायचं आहे. तर आता हे सगळ्या भाज्या परतल्यानंतर इथे मी साधारण एक 200 ग्राम इतकं पनीर घेतलेले होते. त्याचे क्यूब चिरून घेतलेलं आहे. ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ सुद्धा टाकून घेतलेला आहे. तांदूळ भिजत वगैरे ठेवलेले नाही. आपल्याला कुकरच्या शिट्ट्या काढून घ्यायचं आहे आणि पटकन होते, त्यासाठी भिजत वगैरे ठेवलेलं नाही. हे सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. पनीर लास्टला टाकायचं. सुरुवातीला टाकलं की ते मोडू शकतो, त्यासाठी लास्टला टाकायचं आणि त्याबरोबर इथे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. पावडर मसाल्यांमध्ये तांदूळ एकदा पूर्ण मिक्स केलं की यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेलं आहे. ते सुद्धा मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून एक अर्ध्या मिनिटासाठी आपल्याला हे मसाल्यांसोबत असंच वाफून घ्यायचं आहे. म्हणजे छान अशी या पुलावला टेस्ट येते. आता झाकून ठेवूया एखाद मिनिटासाठी. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता सगळे मसाले, तांदूळ छान व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पाणी. तर जेवढं आपण तांदूळ घेतलेलं होतं त्याच्या 1.5 पट पाणी टाकायचं. तर 1 कपसाठी 1.5 कप इतकं पाणी, म्हणजेच आपल्याला 2 कपसाठी 3 कप इतकं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता झाकण लावायचं आहे आणि गॅसचा फ्लेम मध्यम करून 2 शिट्ट्या काढून घ्यायचा आहे. तर 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे. तर काढून पाहूया. तर इथे तुम्ही बघू शकता बिर्याणीपेक्षाही मस्त स्वादिष्ट असा आपला पनीर पुलाव तयार झालेला आहे. साध्या सोप्या पद्धतीचा हा पनीर पुलाव एकदा नक्की करून पहा. नक्कीच तुम्हालाही आवडेल. रोजची खिचडी भात खाऊन कंटाळा आला असेल तर असं अदलून बदलून तुम्ही करू शकता. तर या पद्धतीने पनीर पुलाव केल्यानंतर तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया. तोपर्यंत नमस्कार, बाय.